आपण शिदगाव येथे आलो आहोत आणि या ठिकाणी श्रमजीवी संघटनेचा उपोषण सुरू आहे। त्या बाबतीत आपण जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। आज तुम्ही तो उपोषणाला बसले आहोत, कशासाठी बसलेत आणि तुमच्या मागण्या आहेत? या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019ला लाल किल्ल्यावरनं घोषणा केली, हर घर नल, नल से जल। प्रत्येक घरात, झोपडीत, वाडीत नळाने पाणी आलं पाहिजे। परंतु शिदगावमधील ग्रामपंचायत शिदगाव या मौजे शिदगावमध्ये 17/1/2023मध्ये जलजीवन मिशन योजना मंजूर झाली, पण आजही या योजनेचं काम 10% सुद्धा झालं नाही। टाकी नाही, विहीर नाही, जे फक्त पाईप खोदून टाकण्याचं काम केलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे। आमच्या आज एवढ्याच रास्त मागण्या आहेत की आनंदनगर व शिदगावमधील जी काही योजना बंद आहे ती तात्काळ चालू झाली पाहिजे। शिदगाव येथील जो विहिरीचा काम आहे बंद आहे तो तात्काळ चालू झाला पाहिजे। आमची तिसरी मागणी आहे, ग्रामपंचायत हद्दीमध्ये तात्काळ मुबलक पाणी मिळालं पाहिजे आणि जो काही 10% काम झालं असेल 15% त्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी झाली पाहिजे। ह्या आमच्या आजच्या मागण्या आहेत। जर या मागण्या आज आम्हाला लेखी स्वरूपात जर दिल्या नाही तर आम्ही आमरण उपोषण मागे घेणार नाही। जलजीवन मिशनमध्ये कुठंतरी ठेकेदाराकडून भ्रष्टाचार होतो असं तुम्हाला वाटतं? नक्कीच बघायला गेला तर आपल्या योजनेची वर्क ऑर्डर 17/1/2023ची आहे। 17/1/2023ची वर्क ऑर्डर आहे। आम्हाला 74 लाख मंजूर झाले, पण अजूनपर्यंत 10% काम झाले नाही। जो काम झालं आहे तो अतिशय बोगस पद्धतीने ठेकेदार राजकीय अभय असल्यामुळे राजकीय अभय असल्यामुळे असं करणार आणि ठेकेदाराचा इथल्या पाणीपुरवठा विभाग असतील त्याच्यावर राजकीय दबाव असेल असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळे भ्रष्टाचार कुठंतरी खतपाणी खाते। हो बरोबर, अगदी बरोबर। आज इथं तुम्ही उपोषणाला बसल्या आहात, त्या बाबतीत काय सांगा? बघायला गेलं तर परिचय, माझं नाव पंकज वाघ, मी श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता आहे। गेले 2021-22 पासून जे काही जलजीवन योजना जी चालू झाली, जे काही या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचं हे एक स्वप्न होतं की प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या झोपडीमध्ये, प्रत्येकाच्या कोपामध्ये पाणी नळाने आणि स्वच्छ आणि पिण्यायोग्य मिळायला पाहिजे होता। परंतु श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून अनेक अनेक मोर्चे काढले गेले। आज बघायला गेलं तर मुरबाडची परिस्थिती जे काही योजनांमध्ये तर 5% 10% हे पूर्ण झालेत। त्याच्यामध्ये ज्या काही 95% योजना आहेत त्या परिपूर्ण आहेत। काही ठिकाणी ठेकेदारांनी पैसे काढून खाल्लेत, काम पूर्ण केले नाही। त्या संदर्भात दिनांक 11/6/2024 रोजी एक संघटनेचे कार्यकर्ते जगदीश भाऊ शिदे यांच्यामार्फत पत्र देण्यात आला आणि आजचं जे उपोषण आहे त्या संदर्भात जे काही शिदगाव ग्रामपंचायतमधलं जे काम बंद आहे त्या काम संदर्भात आज ठेकेदाराकडून आणि जे काही जई आहेत, जे कोरडे साहेब, त्यांच्याकडून आपण तात्काळ लिहून घेतलं। आजच्या आज ते टँकरनी पाणी चालू करतात। ह्या 2 दिवसामध्ये जे काही विहिरीचं काम अपूर्ण आहे ते परिपूर्ण करून किंवा कामाची सुरुवात करणार आहेत आणि लवकरात लवकर ह्या ज्या काही डोक्यावर पाणी भरणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या डोक्यावरचा हांडा कधी उतरेल आणि या देशाच्या जे काही स्वातंत्र्यपूर्व जे काही 80 वर्ष पूर्ण होतात ते 80 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक महिलेच्या डोक्यावरचा हांडा खाली उतरायला पाहिजे। आजही बघायला गेलं तर महिला या बोरिंगवर पाणी हापसतात आणि 1-1 तास एक हांडा पाणी मिळवण्यासाठी त्या धडपड करतात। आजही त्या काही महिलांच्या डोक्यावरचे केस राहिले नाही, काही महिलांना दीर्घ आजार झालेत सुद्धा। तर मी एवढाच प्रशासनाला तुमच्या माध्यमातून विनंती करेन की हा आजच्या घडला जरी आमचा एक उपोषण असला तरी पण मुरबाड तालुक्यातील प्रशासनाला मी असा जाहीर हे करतो, निषेध करतो आणि त्यांना आव्हान करतो की याच्यापुढं जे काही संघटनेमार्फत जे काही आंदोलनं होतील, जे विवेकभाऊ पंडित, विदुलताताई पंडित, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष बाळराम भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे काही आंदोलनं करू हे तीव्र असतील आणि इथला जो प्रशासन आहे त्यांना आम्हाला संघटनेमार्फत जागा करायची।
की प्रत्येक महिलाला पाणी मिळालं पाहिजे. राज्य सरकार जलजीवन मिशनचा जो कांगावा करते ते जलजीवन मिशन एवढ्या कोटीची आणलेली आहे आणि संपूर्ण तालुके असतील जिल्ह्यात ती चालू आहे. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल, ते कुठंतरी कांगावा खोटा कांगावा चालू आहे का राज्य सरकारचा? बरोबर आहे. फक्त आपण या सरकारमार्फत फक्त घोषणा होतात. प्रत्यक्षात बघायला गेलं तर आजही आपण असं बोलतोय की आपला देश हा महासत्तेकडे चालला आहे. म्हणजे आता 11व्या स्थानावरती होता, तो काहीतरी 3ऱ्या स्थानावर चालला आहे. पण बघायला करता त्यांनी असं समृद्धी महामार्ग असेल, त्याच्यानंतर बडोदरा असेल, आता 3री मुंबई ही आपल्या देशामध्ये 3री मुंबई उदयास येते. ते फक्त घोषणा करतात, पण जर गरीबातल्या गरीब माणसाला न्याय मिळत नसेल तर इथं संघटना शांत बसणार नाही. संघटना पेटून उठेल आणि याच्यापेक्षा अजूनही तीव्र हा आंदोलन छेडावं लागेल. म्हणून मी सगळ्यांना तुमच्यामार्फत एक विनंती करतो, मी त्यांना आवाहन करतो की सगळ्या लोकांनी संघटित व्हा आणि जास्तीत जास्त लोकांनी आपला जे प्रश्न आहे, जे आपला अधिकार आहे, हक्क आहे, तो मिळवून घेण्याचा प्रयत्न करावा. आज जे काही शिदगाव आनंदनगर ग्रामपंचायतमध्ये जे काही पाणी टंचाई संदर्भात जे काही उपोषण होतं, या उपोषणामध्ये आमच्या रास्त मागण्या आहेत की शिदगाव आणि आनंदनगर येथील जी काही जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना चालू आहे ती तात्काळ चालू करा, ही आमची प्रमुख मागणी होती. शिदगावमधील जो काही विहिरीचं काम आहे ते तात्काळ सुरू करा. ग्रामपंचायतमध्ये जी काही पाण्याची व्यवस्था आहे ती तात्काळ सुरू करा. अशा पद्धतीने आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या रास्त आहेत. परंतु हे काम करण्याचं काम जे सरकारचं आहे ते सरकारची जबाबदारी आहे का जो काही आदिवासी समाज आहे तो आज पाण्यापासून वंचित आहे. पण जी जबाबदार नेमलेले आहेत सरकारने प्रतिनिधी, त्यांचं काम आहे का जे आदिवासी गावपाडे पाण्यापासून वंचित आहेत त्यांना पाणी देण्याचं काम आम्ही संघटना आणि जे काय जगदीश भाऊ यांच्या माध्यमातून जे काय आमरण उपोषण झालं, या उपोषणामध्ये ज्या काय आमच्या मागण्या आहेत, जर त्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही श्रमजीवी संघटनेमार्फत एक तीव्र आंदोलन खूप मोठं उभं करू अशी मी ग्वाही देतो. परंतु ह्या आमच्या आंदोलन तात्पुरतं स्थगित झालं असलं तरी जर आमच्या मागण्या ज्या मान्य केल्या ज्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही खूप मोठ्या संख्येने येऊन इथे धडक मोर्चा काढू. एवढ्या 74 लाखांची योजना आमच्या शिदगाव गावामध्ये राबवण्यात आली आहे. म्हणजे अजून त्याचं काम अपूर्ण आहे. ही योजनेची माहिती आम्हाला आजच माहिती झाले का एवढे याची योजना लागू झाली आहे, तरीसुद्धा याचं काम अजिबात म्हणजे 10% सुद्धा झालेलं नाही. अजून पण आम्हाला हातपंपावर जाऊन तिकडे पाणी भरावं लागतं आहे. किती दूर जावं लागतं आहे तिकडे लांब, एवढं आपशीवरून. आणि कित्येक महिला याच्याने आजारी झाल्यात, कित्येक महिलांना मानेत गॅप पडलं, कमरेचा त्रास होतोय. सरकारला एवढीच आमची मागणी आहे की आम्हाला पाणी भेटावं, वेळेवर पाणी भेटावं, चांगलं शुद्ध आणि नळाद्वारे पाणी भेटावं म्हणून.